कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। स्मार्ट ई बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते। ते म्हणाले, राज्य शासनाचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5000 बसेसपैकी दरवर्षी किमान 1000 बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्थात या ई बसेस देखील एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे। त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसेसचे सादरीकरण करण्यात आले। नव्याने घेण्यात येणाऱ्या या स्मार्ट ई बसेससाठी विविध उत्पादकांकडून स्पर्धात्मक सादरीकरण मागवण्यात येणार आहेत अशी माहिती देखील सरनाईक यांनी दिली। नव्या ई बसेसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल, त्याची डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील। अशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई बसेसमध्ये असणार आहे। महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये 2 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले। याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही। तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई बसमध्ये येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले।